मित्रांनो, पालखी क्रमांक 17 कारभारी लहुदादा लेंगरे. तर आज आपण मेंढर डोंगरावर आणली होती बघा चारायला, आणि मगाशी पाऊस येऊन गेलाय मोठा. तर सगळी मेंढकी भिजली ती, आणि थंड तर एवढी वाजते ना की बसच. तो का माग एक तिकडं मेंढका शाल घेऊन कांबरून बसलाय, कारण थंडीच तशी वाजते. वारं पण सुटलंय गार एकदम, आणि खूपच थंडी वाजते ना का. इकडं मामा झोपल्यात थंड्याचं. काय झालंय मामा? थंड वाजते आहे. कसं काय? पाऊस लय झालाय, गारपी पडले. झोपला होता काय मग? आता झोपलो होतो. लय थंड वाजते म्हणा की मग. लय थंड वाजते आहे. बरं, मेंढर राग कसं वाटतंय आपलं पावसात? मेंढरच सर नाही दे, हा. पावसान दैवारण पळते मोर मोर. आता दैवार पडलंय बघा गवताव, त्यामुळं दैवारामुळं थोडं पुढं पुढं पळते ती. पण पाऊस झालाय मामा, थंडी लय वाजते का थोडी? थंडी लय वाजते. थंडी वाजते बघा. आपण काय करा, आता जगाच्या मालकाची सेवा करणं भाग आहे. मेंढर तर चारावं लागते ते, काय मामा बरोबर आहे का नाही? बरोबर. ही तशी केलेली सेवा वाया जाते का? नाही सेवा जात. केलेली वाया नाही जात. ही तर केलेली सेवा कधीच वाया जात नाही मित्रांनो, त्यामुळे सेवा करायला लागते. तर पडलाय पाऊस, आता वाजती थोडी थंडी, काय अडचण नाही. बोला बाळू मामाच्या नावाने. बाळामामाच्या नावाने चांग भले. जय बाळू मामा. जय बाळामामा.